तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी सागर गाडगे पुन्हा एकदा स्वागत करतो एका न्यू ब्लॉगमध्ये. तर आधीचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल. आपण होतो गावी, आपल्या गावची होती यात्रा, आपल्या साकोरी गावची आपली धरमनाथाची यात्रा होती. तर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पहिला नक्की जाऊन तो व्हिडिओ पहा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली आमच्या गावची यात्रा. तर आपला आजचा प्लॅन आहे, आपण आज रात्री आपली 10:55ची ट्रेन आहे आपल्या CST वरून. आपण चाललो आहे अक्कलकोटला. तुम्ही थंबनेल तर पाहिलंच असेल, तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल की आपण कुठं चाललो आहे. तर त्याचीच तयारी चालू आहे. आता बघू शकता इथं सगळी तयारी चालू आहे अजून. आणि इकडे आमची श्रीषाची तयारी चालू आहे, ती चालली तिच्या मामाकडे. मी मम्मी आणि नूतन म्हणजे माझी बहीण, आम्ही तिघंच चाललो आहे आम्ही अक्कलकोटला. तर आमची तयारी चालू आहे. आता आमची 10:55ची ट्रेन आहे, आम्ही 9 वाजता निघणार आहे. आम्ही आम्ही अटल सेतूवरून जाणार आहे. आपला ओला करूनच जायचा विचार आहे, कारण की ट्रेनचा त्रास भरोसा नाही. संडे असल्यामुळे लेट ट्रेन वगैरे असतात. तर आता बघू, चला करूया तयारी. तसंच अटल सेतू पण पाहायला मिळेल. आपण तर काय अजून अटल सेतूवरून गेलो नाही कधी. चला आता तयारी करून घेऊया. तुम्हाला भेटतो थोड्या वेळात. तर फ्रेंड्स, फायनली आपण झालो आता रेडी. आपल्याला निघायचे आता. आपण ओला बुकिंग करतो आता जस्ट. तर प्रणाली आणि श्रीशा ते लोक पण आता गेलेत तिकडे तुर्ब्याला, म्हणजे श्रीशाच्या मामाच्या इकडे. त्यांच्या पण बऱ्याच बॅगा वगैरे होत्या, त्यामुळे त्यांनी पण ओलाच बुकिंग केलेलं आहे. आपण पण आता ओलानेच निघतोय, कारण की आपल्याला अटल सेतूमुळे खूप जवळ आहे आता मुंबई, त्यामुळे काही टेन्शन नाही. आपण 40 मिनटामध्ये पोचून जातो आता, कारण की पहिलं आपल्याला वाशीवरून जायला लागायचं आणि आपण आता राहायला उलव्याला आहे, त्यामुळे आपल्याला इकडूनच बेटर आहे जाणं. त्यासाठी आपण आता ओलानेच जायचा विचार केला आहे. ट्रेननी पण विचार चाललेला आमचा, पण म्हटलं आज संडे ट्रेन वगैरे लेट असू शकतात, कारण की आपली जर ट्रेन परत सुटली CST वरून, जी आपली आहे एक्सप्रेस ट्रेन, तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. त्यासाठी आपण ओलानेच जाणं ठीक राहील. तर चला आता आपण निघूया. आम्ही झालो आता रेडी. इथे हे पण बघू शकता रेडी आहे तिथे, आणि आपल्या बॅगा वगैरे सर्व रेडी झाल्यात आता. चला तर मग निघूया आता. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. फ्रेंड्स, आपले आता ओला बुकिंग झाली. आता आपण आलोय खाली सोसायटीच्या. तर आता येईलच ओला, तर आपण आता निघूया. तर आमच्या इथे पण काम चालू आहे सोसायटीला. आपलं महानगर गॅस लाईन येते आपल्या इथे, त्यासाठी ते काम चालू. बघूया आता येईलच आपली कॅब, आपण निघूया. फ्रेंड्स, पोहोचलो आपण आता CST स्टेशनला. चला आता जाऊया आतमध्ये. अरे फ्रेंड्स, स्टेशनला आता पहिलं लॉबी वगैरे, त्यामुळे आपल्याला काही एक्सपिरियन्स नाही असा. तर बरेच लोक बघतात आपल्याकडे. फर्स्ट टाइम आपण असा ब्लॉग करतो की जे रेल्वे स्टेशनला. थोडंसं धाकधूक होते, पण ठीक आहे, आता सवय व्हायलाच पाहिजे ना. चला बघूया आपण आता. जाऊ आपण. हे लोकल स्टेशन आहे, याच्या पलीकडे आपलं एक्सप्रेस स्टेशन. फ्रेंड्स, आपण स्टेशनवर आलेलो, पण यांना काही सुचलंय बघा. आता आपण स्टेशनच्या इथे जे खाली आहे ना, तिथे काही वस्तू भेटतात, तिथे आलेले लोक बघा. काय सुचलंय आता घ्यायला. बघू आता यांचं काय घ्यायचं ते घेऊया. जाऊया आपल्या प्लॅटफॉर्मवर. फ्रेंड्स, आपली जी ट्रेन आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 10वर आहे आपण आता. तर बघू शकता तुम्ही, आपली 10:52ची ट्रेन आहे, जी आपण सकाळी 7:26ला पोहोचेल.
बघूया आता कधी येते ट्रेन, वाट बघतो आम्ही आता. A few moments later. तर फ्रेंड्स, आपली ट्रेन आता आली आहे आपल्या प्लॅटफॉर्मवर, बघू शकता. तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि आपलं सीट वगैरे कुठे बघून घेऊ. आणि 7 hours later. तर फ्रेंड्स, पोहोचलोय आता आपण अक्कलकोट रोड स्टेशनला. तर जवळजवळ आपल्या अर्धा तास लेट ट्रेन झाली. आपल्याला अर्धा तास म्हणजे 20-22 मिनिटं लेट झाली. 7:21ला पोहोचणार होता, आता 7:47 झाले. स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला असा काही नजारा पाहायला मिळतो. इथूनच काही गाड्या वगैरे असतील ते आपल्याला बघायला लागेल, ते आपल्या मंदिराजवळ आपल्याला घेऊन जातील. चला आता आपण बघूया. शेअरिंग ऑटो लागलेलं आहे, बघूया आपण. स्टेशनवरून आपल्याला अक्कलकोट मंदिरापर्यंत जायला शेअरिंग ऑटो आहेत. आपण आता ऑटोने चाललोय. तर 40 रुपये ते लोक घेतात आपला अक्कलकोट स्टेशन ते मंदिर. तर आपण आता निघाले. आता आपण आहे ऑटो मध्ये. इथे शेअरिंग ऑटोचे पर व्यक्ती 40 रुपये ते लोक घेतात. आणि आम्ही एका डायरेक्ट जणाला विचारलेलं तर तो 200 रुपये बोललेला आम्हाला.